तर भावांनो, आपण आलतो आत्ता भिवंडीला, मुंबई. तर गुड मॉर्निंग भावांनो, जय श्रीराम. तर आत्ता मी होतो रावरेमध्ये. तर सकाळ सकाळी उठल्याच्या नंतर मी आलो गाडीमध्ये, गाडी वगैरे चालू करून घेतली. तर आत्ता बघू शकता तुम्ही, वाजलेले 4:14. तर मग काय, गाडी वगैरे बाहेर काढली आपल्या पार्किंगमधून. मग आलो डायरेक्ट सकाळी 7-7:30च्या दरम्यान पंपावर. ते पण कुठं, नांदूर शिंगोट्याच्या जवळजवळ. मस्तपैकी 10,000चं डिझेल टाकून घेतलं आपल्या महिन्याला. आता डिझेल लागतच भावांनो, किती काही म्हणलं तरी. तर डिझेल वगैरे टाकून आपण आलो डायरेक्ट समृद्धी एक्सप्रेसला. तर बरेच दिवस झाले समृद्धीला काय आलो नव्हतो, तरी 2-1 महिने. तर पब्लिक आपला लुक, तर आपल्या सकाळ सकाळी नाश्त्याला काही भेटला नाही. मग आपण पोंगे वगैरे घेतले, कुरकुरा आणि ते. मग काय, आलो समृद्धीला. तर चाललो होतो रनिंग कवर करीत का, तर 8:30-9 वाजेपर्यंत आपल्याला पार्टीच्या दारात पोचणंच होतं, काही झालं तरी. तर सकाळ सकाळी मस्तपैकी सूर्यमामा निघला होता. सूर्यमामाचं दर्शन घेतलं. मग काय, कंटिन्यू रनिंग चालू होती आपली. मग हे काय नवीन असे काय ॲक्टिव्ह बोर्ड दिसले आपल्याला, म्हणलं तुम्हाला पण दाखवून घ्यावा नाही का, सगळं काय समृद्धीला कसं कसं ॲक्टिव्ह नवीन काय काय केलेलं आहे. म्हणजे आपण मुंबई साईडला बरेच वेळा गेलो, पण एवढं कधी आपण लक्ष देऊन बघितलं नव्हतं. तसं का, हा बोगदा नाही का टोटली 9 किलोमीटरचा होता. आणि मेन मुद्दा राहिला म्हणजे त्याच्यात नाही का, नेटवर्क अजिबात नाही आहे. आणि जर एखादं काय विषय झाला तर याच्या समजा थोडक्यात असा, हे जो मॅटर झालेला आहे, तर हे बाहेर झालं तर नशीब, तर आतमध्ये काही नव्हतं तसं. तर हे आपण भिवंडीमध्ये आल्याच्या नंतरचा काही लोकेशनचा व्ह्यू घेतला होता, की आपल्या पुढं अशा गाड्या भरत होत्या. तर आपली गाडी घेतली भरायला. मग भावांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.